महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही दिवसांपासून काही उपोषण करते आरोग्य कर्मचारी बसले, काय सांगाल? साधारणतः 15 दिवसांपासून जे NHM अंतर्गत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेले जे काही आमचे कर्मचारी आहेत ते इथे उपोषणाला इथे आंदोलनाला बसलेले आहेत। तर त्यांच्या जी प्रमुख मागणी आहे की मागच्या वर्षी जो GR निघाला होता त्याच्यामध्ये 10 वर्ष त्यांची सेवा कंप्लीट झालेली आहे कंत्राटी तत्वावर, त्या सर्वांना शासन सेवेमध्ये सामावून नियमित कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जाणार होता, त्यानुसार त्यांची पगारवाढ वगैरे होणार होते। परंतु हा GR निघून साधारणतः 1 वर्ष झालं, अजून त्याच्यामध्ये हालचाल झाली नाही। मध्ये फक्त एका कॅडरचं समावेशन झालेलं आहे। तर त्यांची तीच मागणी आहे की बरेच जणांचे 10, 15, 20 वर्ष झालेले आहेत पण अजून ते परमनंट झालेले नाही, तर त्यांना तात्काळ परमनंट करावं। त्यासोबतच त्यांचं जी इन्क्रीमेंट आहे सॅलरी, जी कंत्राटी तत्वावर कार्यरत राहतील त्यांची सॅलरी जी राईज आहे दरवर्षी 15% याप्रमाणे देणं आणि बाकीच्या इतर काही मागण्या आहेत, तर त्यासाठी हे आंदोलन करत आहेत। तर शासनाचं या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन आहे, याबद्दल वेळोवेळी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि मंत्री महोदयांच्या बैठकाही झालेल्या आहेत, तर लवकरच त्याच्यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे। छत्रपती संभाजीनगरच्या किती कर्मचाऱ्यांपासून आणि याचा काही फटका सर्वसामान्य रुग्णांना पडतोय का? हा, साधारणतः 15 दिवसापासून हे आंदोलन त्यांचं चालू आहे। आता हळूहळू त्याची तीव्रता वाढत आहे आणि त्याचा नक्कीच आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत आहे। तरी आम्ही त्यांना सांगतोय की त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार होतोय, तरी त्यांनी आंदोलन स्थगित करावं आणि तात्काळ कामावर रुजू व्हावं। छत्रपती संभाजीनगर उपोषणासाठी बसलो, तुमच्या प्रमुख मागण्या काय? आमचे प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्ही आज 16 दिवस झाले आमचं आंदोलन चालू आहे। 14 मार्च 2024 रोजीचे आम्हाला जे आश्वासन शासनाने दिलं होतं की तुम्हाला 10 वर्ष जे लोक झाले त्यांना आम्ही परमनंट करणार आहे, तसा GRही शासनाने काढला होता, पण शासनाने याबद्दल दखल घेतली आणि प्रशासनाने याबद्दल आम्हाला काहीच उत्तर देत नाही। आमची सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची शासनाला आणि प्रशासनाला दोघांनाही कळकळीची विनंती करतो की आम्हाला आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। आमच्या मागण्या तुटपुंज मानधन आम्हाला भेटतंय, वेतन सुद्धा आमचं नाही येतं, तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला समान काम समान वेतन पाहिजे। इतकं आम्ही एवढ्या दिवसापासून काम करतोय तर काहीतरी आम्हाला त्याचं श्रेय भेटलं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे। बाकीच्या आमच्या GR मध्ये आमच्या ऍप्लिकेशन मध्ये 18 मागण्या आम्ही टाकलेल्या आहेत। समायोजनचं आम्ही पॉइंट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। पुन्हा बदली धोरण आमचं मान्य करावं, लॉयल्टी बोनस वगैरे आम्हाला काही भेटत नाही, या सगळ्या मागण्या आमच्या मान्य करायला पाहिजेत। शासनाला एवढीच विनंती करतो की आमच्याकडे दखल द्यावं, आमच्या मागण्या पूर्ण करावा, एवढीच विनंती करू शकतो। मी शीतल वाघमारे, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल चिकलठाणा। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आम्ही कार्यरत आहोत सर्व अधिकारी कर्मचारी। आमचा संप आम्ही 19 तारखेपासून सुरू केलेला असून देखील सुद्धा आज 16वा दिवस आहे, परंतु शासनाने आजही आमची काही दखल घेतलेली नाही। कालही शिंदे साहेबांना आम्ही निवेदन देऊनही कोणीच आमची आजही दखल नाही घेतलेली आणि दखल जोपर्यंत घेतली जाणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप मागे घेतला जाणार नाही अशी आम्ही प्रशासनाला सांगत आहे। उद्या आणि 10 तारखेपासून आम्ही आझाद मैदानावर सर्व कंत्राटी कर्मचारी महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी आझाद मैदानावर उतरणार आहेत उद्या 10 तारखेला।
शासनाला विनंती तरी शासनाला एक विनंती करण्यात येते की त्यांनी आमच्या संपाची काहीतरी दखल घेण्यात यावी आणि आमचे समायोजन 14 मार्च 2024चा जो शासन निर्णय शासनाने काढला होता त्याचं कालबद्धता तरी ठरवून देण्यात यावी, जेणे की आम्हाला काहीतरी त्याच्याबद्दल आशा वाटेल की बाबा आम्ही कधीतरी परमनंट होणार, नियमित सेवेत समाविष्ट होणार। आज तुम्ही किती आज मला 16 वर्ष कार्यरत झालेले आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत। तरी मी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी स्वरूपात निव्वळ माझे मानधन 25,000 रुपये आहे आज 16व्या वर्षापर्यंतपासून। लोकांचं काम एकाला करावं लागतं। मी पूर्ण तालुक्याचं पूर्ण फायनान्शियल काम पाहते तरी 25,000त काही होत नाही। तुमचं नाव? मी तालुका लेखापाल प्रतीक्षा सचिन जाधव। छत्रपती संभाजीनगर परिषद समोर उपोषणाला तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आज राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी हे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 16 दिवस झाले ठाण मांडून बसलेले आहे। आमच्या राज्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानचे टोटल 38,000 कर्मचारी असून संभाजीनगरमधले जवळपास 300 ते 400 कर्मचारी ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत 14 मार्च 2024 रोजी जो शासन निर्णय झाला त्याची तुरंत अंमलबजावणी करावी व तसे त्याची कालमर्यादा निश्चित करून आम्हाला लेखी आश्वासन द्यावे व आमचा 15,000 व त्यापेक्षा जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा EPF कटत नाही तो कट व्हावा व आमची 30% पगारवाढ करण्यात यावी व इतर मागण्या अशा आमच्या एकूण 20 मागण्या आहेत त्या शासनाने मंजूर कराव्या यासाठी हे बेमुदत आंदोलन चालू आहे। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही उद्या आझाद मैदान 10 तारखेपासून आझाद मैदान या ठिकाणी महाराष्ट्रामधील 38,000 कर्मचारी हे आझाद मैदानावर मागण्याची पूर्तता करण्यासाठी जात आहेत। उपोषणापासून 16 दिवस झाले, तुम्हाला प्रशासनातील काही लोक तुम्हाला भेटायला आले होते? आम्हाला प्रशासनातर्फे कोणी भेटण्यास आलेले नाही। प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल अद्यापपर्यंत घेतलेली नाही। आजच्या कॅबिनेटमध्ये विषय घेण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे तर बघूया 4 वाजेपर्यंत कॅबिनेटमध्ये विषय येतो का। जर विषय नाही आला तर आम्ही उद्यापासून आझाद मैदान या ठिकाणी बसणार आहोत। तुम्ही या संदर्भात काही पालकमंत्र्यांशी चर्चा केली? या संदर्भात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब यांना सुद्धा आम्ही निवेदन दिले। काल शिरसाट साहेबांच्या समोरच आम्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे। त्यांच्या कार्यकाळात GR माननीय शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्येच हा GR निघालेला आहे। माननीय ताराजी सावंत साहेब आरोग्यमंत्री असताना GR निघाला, परंतु फक्त ड्रायव्हर व शिपाई या 2 केडरचं समायोजन झालेलं आहे। बाकी 69 केडरचं अद्यापपर्यंत समायोजन झालेलं नाहीये। तुमची पुढची भूमिका काय असेल? आमची पुढची भूमिका जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आझाद मैदानावर आम्ही तीव्र आंदोलन उभे करणार आहोत। महादेव सानप, समन्वयक, छत्रपती संभाजीनगर।